पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता हा गुळाचा खडा आजोबांनी खाल्ला तर मजा येणार। असा माझा म्हणून आवाज असा वल्लभपंत घ्या। छान आवाज, काय आवाज आहे? नाही आवाजासाठी गुळ फार चांगला। खडा आहे ओ खडा। खडा कसा येईल? पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या, आवाज खराब होईल नाही। तू पाणी कड अरे रे नाही होईल गळा होईल। बसा। मला वाटतं शंकरराव आता मुलीला बाहेर बोलवलं तर बरं होईल। हो मुलीच बोलवा। काय तिला पाहिले म्हणजे माझे 6 अरे दुखणे बरे होईल। का मीच जाऊ? शेवटी लग्नाच्या गाठीवरूनच बांधून येतात हो। तुझ्या नशिबी हाच लिहिलाय। कठीण आहे गो बाई तुझे उमे। अगो हळू हास, मुलीची जात। अहो ऐकलत का? मुलीला बाहेर पाठवा। हो अहो मुलीला बाहेर बोलवले आहे। बयो तू थांब जरा, उमेला जाऊ दे। उमे तू जा। ऐकू नाही आले का तूस? नाही। अगो बाई, मुलीस ऐकू आले नाही म्हणजे मुलगी कान सरलेली आहे की काय? अहो नाही, तसे नाहीये। नाही का नाही? तसे नाहीये। उमे जा, बाहेर जा। नाही। जा म्हणते ना बाहेर। नाही जाणार म्हटलं ना। जा म्हणते ना। नाही जाणार म्हणतेय ना। अगं एवढं समजावून सांगितलं त्या दिवशी तूच जा म्हणते ना। पहा, वाण नाही पण गुण लागला हो बयोचा। बघा बघा कशी उद्धटपणे बोलते ही। मोठ्या मिनतवारीने कसे बसे लग्न जुळते आहे, पण तोरा किती शोभते का हे मुलीच्या जातीस? तर हा अगोचरपणा नाही तर काय? अहो ही जर बाहेर गेली नाही तर आमचे हे तोंडघशी नाही का पडणार? नाही हो, जाईल ती जाईल। घाबरली पोर। काही घाबरलेली नाही। तुमच्या मुली बऱ्या घाबरतील। घाबरली असती तर उलट उत्तर दिले नसते। हेच का वळण परचुऱ्यांचे? नाही हो, मर्यादा नाही दोन्ही मुलींच। अहो नाही नाही गोदावईनी, तुम्ही काळजी नका करू। सारे नीट होईल हो। उमा तू घाबरू नकोस, तू जा बाहेर जा। नाही। अगो
काकू अहो काय झाले? मला बाहेर पाठवते ना? येते येते, तुम्ही व्हा पुढे, तिला पाठवते लगेच. हो हो लवकर पाठवा. हा अगो अब्रू घालवायचीच परचुऱ्यांची, असा चंगच बांधलायस का? की उरलेला जन्म हा गालावरील डाग घेऊन तोंड लपवीत अंधाऱ्या खोलीत बसून राहायचे तूस? अगो उद्धार करावयास आले तुझा, जा पावन हो. अरे काय झाले? मुलीच पाठवा ना. येते येते येते. लाज राख बाई आमची. बाईच्या जातीने नाही म्हणायचे नसते गो. चुलीतल्या लाकडाने चुलीतच जळायचे असते. जळण्यातच त्याच्या जन्माचे सार्थक. मी जळणार नाही असे म्हणण्याचा अधिकार नसतो त्यास. हे बघू मी शेवटचे विचारते, बाहेर जातेस की नाही? नाही जाणार. असं मी बघते तू कशी जात नाही. सुभद्रे जातेस की नाही? सुभद्रे आजी आजी थांब ना. बोल काकू. नाही जाणार बाहेर? आली. पोरीच्या चालण्यात काही दोष दिसत नाही. म्हणजे हाती पायी धडधाकट आहे म्हणायची. होय. अरे कुठे होतात तुम्ही इतका वेळ? अगं सांगतो. आम्ही काय गंमत केली, त्या आजोबांच्या धोत्रात झुरळ टाकले आणि त्यांच्या गुळात खडा टाकला. ते चावत होते आणि मग त्यांचा दात दुखायला लागला. करायला लागले. बरे, बाहेर उमातेची परीक्षा चालू आहे, तिच्यानंतर मी. अगं पण तुझा होणारा नवरा मुलगा आलाच नाहीये ना? नाही आला? असे कसे? म्हणे लग्नाचे असेच असते. अगं बाई, मग आता? तोच तर प्रश्न आहे ना. नवरा मुलगा आला नसला तरी त्यांनी तुला पसंत केले तर? नाही, काहीतरी करावं लागेल. अरे गप्प बसा. तुम्हाला काय समजले? नुसतं हॅ करतायत. गप्प बसा. अगं बयुताई हळू बोल. काय सुचले तूस? मला जेव्हा परीक्षेसाठी बोलावतील ना, तेव्हा मी काहीतरी चुका करीन, मुद्दाम. म्हणजे मला पसंत करण्याचा प्रश्नच नाही. चाललाय हा? गप्प बसा ना. काय वेळ, काय प्रसंग, काय पोच आहे की नाही?
काही प्रश्न विचारायचेत का? विचारा. ठीक आहे, त्यांना संकोच वाटतोय, मीच विचारतो. नाव काय तुझं मुली? उमा शंकरराव परचुरे. वा, आवाज अगदी खणखणीत आणि मंजूळ आहे हो. काय सांगतोस काय? हो, ह्या काय पुन्हा बांगड्या दिल्या मला तर वाटते तुला पसंतच करणार. तू आवडलीयस त्यांना, म्हणून तर तुला पुन्हा बांगड्या दिल्या. खरं तर मला ते सदाशिवची आई फार आवडलीये. मग त्यासाठी लग्न कशाला हवे? तेच ना, पण ते मोडण्यासाठी आता शेंडीचा केस उपटायचा कसा? पण घाबरण्याचे कारण नाही हा भयोताई. आम्ही माहिती काढलीये. तो सदाशिव दादा रोज सकाळी जोळाई देवीच्या देवळात जातो. आपण उद्या तिथे जाऊया आणि त्याचा केस उपटूया. बरं, त्या तपकात सुई दोरा ठेवलेला आहे. सुई दोरा ओवून दाखव बरे. वा 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 वा, नजर तीक्ष्ण आहे पोरीची. अरे काय चालू आहे बाहेर? हसतोयस का? आणि तू बाहेर ना सुईत दोरा ओढण्याचा कार्यक्रम सुरू आहे. पण मला कळत नाही, सुईत दोरा ओढण्याने काय होते? मुलीची नजर कशी आहे ते तपासतात असे म्हणत होता प्रभाकर दादा. मी सुईत दोरा ओढणारच नाही, म्हणजे सगळे माझ्यावर रागावतील आणि माझं लग्न मोडेल. जरा गप्पा बसा ना. शांत बसवतच नाही का तुम्हाला? तुझी अशी चलबिचल काय चालू आहे? मुलीची वधू परीक्षा म्हटल्यावर आईला दडपण येणारच. बयो, आता उमेनंतर तुला बोलवतील. तुझ्याकडून तयारी करून घेतली खरी, पण हे दिव्य पार केल्याशिवाय जीवात शांती नाही मिळायची हो. गालावर डाग आहे हो केवढा तरी. वल्लभपंत, अर्धी लाकडं गेली पुढे आणि चेहऱ्यावरचे डाग कसले पाहताय? मुलगी पसंत आहे की नाही तेवढं सांगा. नसेल तर उठूया. नाही 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 नाही. अहो, मुलगी पसंत आहे. काय डागाचे काय एवढे? दुर्लक्ष केले की झाले. बरं, आणखीन काही? काही नाही, मला मुलगी पसंत आहे. शंकरराव, वल्लभपंतांनी तुमची मुलगी उमा हिला पसंत केलेली आहे. भयो, आता तुझी वधू परीक्षा सुरू होईल. नीट उत्तरे द्यायची हं, आणि आगाऊपणा करायचा नाही, कळले? गणपत, महादेव, तुम्ही कशाला हसताय? शांत बसा जरा. आणि नारायणराव, हो, तुमची कन्या आवडी. बयो,
आमच्या सदाशिवासाठी आम्हाला पसंत आहे. बापू वा वा. प्रश्न न विचारता मला पसंत केले. तेच तर. बरं का शंकरराव, सगळ्यांची तोंडे गोड करा आणि ही आनंदाची बातमी गावभर पसरवा. आणि लवकरचा मुहूर्त काढून याद्या करायला बसू. कसे? अगदी 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 बरोबर, आपण सांगाल तसं. झाले, एकदाचे शिक्कामोर्तब झाले. दोन्ही मुली पसंत पडल्या आणि लवकरचा मुहूर्त काढूया असे सुद्धा ठरले. राधे, तुझे मात्र विशेष अभिनंदन. उत्तम जावई लाभला तुला. वा 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 वा, छान झाले सगळे. अभिनंदन तुमचं. बापू, आजोबा, नाना, काय गो, काय झाले? मला नाही करायचं, मला नाही करायचं, मला नाही करायचं, मला नाही करायचं. भयो, काय अगोचरपणा? मग माझी वधू परीक्षाच घेतली नाही यांनी. किती तयारी केली होती मी त्याच्यासाठी. किती ओरडा खाल्ला होता. मला सुईत दोरा होता येतो, दाताने जर्दाळूची बी फोडता येते. पण ह्यांनी मला काहीच विचारले नाही. अरे जा, असे झाले होय. बरे, या तपकात सुई दोरा ठेवलेला आहे. सुईमध्ये दोरा होऊन दाखव बरे. हो, दाखवते की. सगळे चुकवून ठेवते म्हणजे माझे लग्न मोडेल. भयो, सुई लागली. साधा सुईमध्ये दोरा होता येत नाही. आश्चर्य. बरोबर, ते राहू दे. आता जर्दाळूची बी फोडून दाखव बरे. आता या जर्दाळूच्या बीचे काय करू? भयो, जर्दाळूची बी फोडता येत नाही दातांनी.
जरा इकडे ये आमच्याकडे. तर मला सांग, स्वयंपाकातले काय काय येते तू? मला सारे येते. अरे वा, छान. असे खोटे कसे सांगू? म्हणजे मला काहीच येत नाही स्वयंपाकातले.